मनोज भाऊ, कसं वाटलं ही स्पर्धा खेळताना? एक नवीन संकल्पना घेऊन सचिन शेठ आलेले आहेत. निश्चित मी सिद्धेश करंडकचे मुख्य आयोजक सचिन भाऊ तापकर यांचं मनापासून आभार मानेन की खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आयोजित केलेली आहे. निश्चित या स्पर्धेला जरी एंट्री फी त्यांनी नसन ठेवलेली तरी देखील खूप चांगलं आयोजन, ही स्पर्धा खूप चांगली आयोजित दरवर्षीच करतात आणि या स्पर्धेला आम्हाला देखील खेळायचं होतं. आमचे विशाल कांबळे सरांची सारखे फोन चालू होते की आम्हाला खेळायचंच आहे आणि त्यांनी देखील आमच्या मावटेने की गासुजीला मान दिल्यावर आम्हाला खेळण्याची संधी दिली. आयोजकांचे व विशाल सरांचे मनापासून धन्यवाद. हां, संपूर्ण टीम या ठिकाणी यायचं आहे. आपण जे टोकन फी जमा केली होती ती सर्वांसमक्ष आपण तुम्हाला रिटर्न देत आहोत. जी टोकन फी सगळ्याच टीमकडून आपण घेतली होती ती मॅच झाल्यानंतर त्यांना आपण सुपूर्द देखील करत आहोत. मॅचला सुरुवात होते आणि जशी मॅचला सुरुवात होते आज गोपी जाधव सर खास या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्याकडे आम्ही तुम्हाला घेऊन जातोय. ओर टू कॉम्बॉक्स पाहत राहा डिंग डॉंग लाईव्ह आणि श्रीतेज करंडक. येस, थँक्यू चंदूजी. बॅक टू क्रिकेट. श्रीतेज करंडक 2024 मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल आपण पाहिला, वाईट बॉल होता, त्यानंतर सिंगल मिळाली आणि आता बॉलर तयार. पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय, फॉलो थ्रू मध्ये अडवलाय, रन मिळणार नाहीये, येतोय डॉट बॉल. हे पहिलं षटक किती टाकत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय मयूर. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकाल खेळतोय फलंदाज अजित गायकवाड. त्याच्या बरोबरने नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल सैद. एक मोठी लढत पाहायला मिळते. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची स्पर्धा या क्रीडा नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर मनमोहक दृश्य पाहायला मिळते. आणि गेले काही दिवस आपण ऐकतोय स्पर्धा सम्राट ही उपाधी ज्यांना नेहमीच प्रत्येक पर्वात ज्यांचा सुमधुर आवाज आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याचबरोबर देशभरात ऐकत असतो, आदरणीय चंद्रकांतजी शेटे सर यांचा आवाज आपण ऐकला. आपलं देखील स्वागत. डावखुरी आताचा गोलंदाज यावेळी स्विचिट फटका चांगला आणि गॅप मधून पाठवलाय, सीमारेषा पार, येतोय खणखणीत दणदणीत चौकार, रन मिळतील 4. भरपूर पारितोषिकांची खैरात आणि हा फटका अगदी नेत्रदीपक होता. थोडासा स्टान्स बदलला आणि पाठवला गॅप मधून बॉल टॅप करत असताना चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. पुढचा बॉल लेफ्ट मोठी विकेटने फुललींचा बॉल ड्राईव्ह केलाय. प्लेसमेंट चांगली आहे, थोडंसं फंबल जरूर होईल, बॅकअप इथे दिला जातोय, सिंगल मिळते आणि मागच्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर सिंगल घेतली गेली. या सिंगलच्या जोरावर धावफलकावर धावा झाल्यात. आता टीमची टोटल स्कोर कार्डवर 9. हे पहिले षटक मिलिटरी पॉवर प्लेमध्ये आणि या षटकातला एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. आदरणीय श्री सचिन लालदासजी तापकीर यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. आडव्या बॅटने लॉफ्ट केलंय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉल पाठवलाय डीप मिड विकेट रिजन मधून आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. चांगलं टायमिंग जुळवलं, पुढे टाकलेला बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर पाठवून दिला बॉल डीप विकेट रिजन मधून सीमारेषा पार. येतोय हा षटकार. या षटकार बरोबर षटकाची होईल ती समाप्ती. पहिल्या षटक इथे संपुष्टात आले आणि आता धावा झाले तब्बल 15 धावा. ही सुरुवात चांगली आहे. वेल बिगन इज हाफ डन असं आपण नेहमीच म्हणत असतो. एक चांगली आश्वासक सुरुवात इथे दिली गेली आणि रणनीती आहे. दोन्ही फलंदाज आता सेट झाले, तसं चित्र पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये तडाखा पाहायला मिळालेला आहे, परंतु गोलंदाज देखील तेवढ्याच चांगल्या ताकदीचे आहेत. त्यांच्याकडे देखील भरपूर टॅलेंट. त्यामुळे कमबॅक केलं जाईल. हे बॅटल इथे रंगणार आहे. याची देही याची डोळा रंगलेला हा सोळा म्हणजेच काय तर श्रीतेज करंडक 2024 दुसरं पर्व आणि त्यातच सर्व. या दुसऱ्या पर्वाचा आम्हा सर्वांनाच गर्व. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आता सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेत असताना गोलंदाजी मागवर
विजय खडके एक नामांकित खेळाडू आहे. पहिला बॉल स्लॉट मध्ये होता, हा देखील पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट 6. पहिल्या बॉलवर विजय खडकेचं स्वागत केले. बॉल थोडासा पुढे टाकला त्याने आणि तिथून लेंथ पिक केली. ही खासियत राहिली स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना. हा षटकार ठोकला आता अजित गायकवाड, ज्याच्या नावात जीत आहे आणि सध्या चांगली बॅटिंग तो करतोय. धावांचा पाऊस इथे पाडला जाईल. आजचा दिवस उत्तम दर्जाचं क्रिकेट. डिंगडॉंग लाईव्ह देखील खूप चांगली भूमिका पार पाडतायत. अतिशय सुस्पष्ट क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. बॉलर थियार विजय पहिल्या बॉलवर षटकार आलाय. सेकंड बॉल यावेळी हाफ ट्रॅकर बॉल ऑन दी राईज घेण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली, फ्लाइंग स्लिप मधून बॉल मागे चाललाय. गंमत झाली आणि त्याची किंमत मोजावी लागेल. येतो लॉंग स्टॉप रिजनला हा चौकार. क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही. आनंद चव्हाणला तिथं आपण पाहिलं फ्लाइंग स्लिप मध्ये होता, त्याला बीट करून बॉल मागे चाललाय आणि आता असंच म्हणावं लागेल किस्मत बहादुरों का साथ देते. बॉल मागे आलाय, चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक आता पुढे चाललंय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 25 धावा स्कोर कार्डवर. विजय खडकेवर थोडासा दबाव असेल, पण तो विजय खडके देखील एक चांगला मातब्बर गोलंदाज म्हणून जाणला जातो. तो देखील कमबॅक करेल. लेफ्ट मोठी विकेटने टाकल्या बॉल, इथे फटका फसलाय. आनंद चव्हाणने झेल सोडला देखील. थोडासा मागे गेला, प्रॉमिसिंग नव्हता. बॅटची कडा घेतली, फ्लाइंग स्लिप मध्ये आनंद चव्हाण या खेळाडूला आपण पाहतोय. ती संधी प्राप्त केली होती, पण ही संधी गमावली आणि एक मोठा श्वास घेतला असेल आता फलंदाजाने. इथे वाटलं होतं आता परतावं लागेल. एकही गडी गमावलेला नाहीये. तो ड्रीम बॉल टाकणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्ही पाहताय संविधान, त्यांना विकेटची गरज असेल. आज दुपार सत्रातली ही लढत, उत्तम दर्जाचं हे क्रीडांगण, एखादा हिरवा गालीचा अंथरावा आणि त्यावर क्रिकेटचा हा 16 रंगावा, असंच हे चित्र पाहायला मिळतंय. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा श्री तेज करंडक 2024 मध्ये दुसऱ्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत. बॉलर तयार, लेफ्ट मोठी विकेटने या षटकातला पुढचा चेंडू विजय खडके. हाफ ट्रॅकर बॉल डान्सिंग डाऊन विकेटने पुढे जाऊन खेळलाय. बॉल मागे येतोय, गलीमध्ये बॉल चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक सिंगल इथे मिळेल. या बॅटची कडा घेतली आहे. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता, तिथे सिंगल मिळत असताना आता सिंगलच्या बरोबरीने सिंगलच्या जोरावर धावफलक पोहोचलाय. 27 धावा 27. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमचे गुणलेखक मित्र आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि आता उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात आपण पाहतोय डावखुऱ्या हाताचा गोलंदाज विजय खडके. या षटकातला पुढचा चेंडू टाकेल. 27 फॉर नन. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्कर, हे गरजेचं आहे आणि याच चेंडूची गरज होती. थोडासा बाहेर ठेवलाय बॉल. चौथ्या आणि 5व्या स्टंपवर बॉल टाकला, तिथून बॉल चाललाय मागे. विकेट किपरच्या हातामध्ये हा येतोय डॉट बॉल. भरपूर वेळानंतर या षटकाची सुरुवात षटकार आणि त्यानंतर चौकाराने झाली होती, पण तू कमबॅक केलंय आणि विजय खडके यासाठी जाणला जातो. त्याच्याकडे देखील चांगलं व्हेरिएशन आहे आणि सध्या चांगलं व्हेरिएशन तो करतोय. या ओव्हरमध्ये 27 या धावसंख्येवर धावफलक स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना फलंदाज अजित गायकवाड विजयच्या विरोधात या बॉलचा इथे सामना करेल. फुल टॉस आडव्या बॅटने खेळाय. लो फुल टॉस होता. क्रॉस बॅट स्ट्रोक. रिपीट विकेट रिजन मध्ये फिल्डर आहे, तिथे एकच धाव मिळणार आहे. सिंगल बरोबरच या ओव्हरची होईल इथे समाप्ती. 2 षटकांचा की इथे संपलाय आणि 2 षटकांचा जर विचार केला तर 28 धावा स्कोर कार्डवर, म्हणजेच करंट रन रेट सध्या 14.00 पाहायला मिळतोय. ही धावगती चांगली आहे, सुरुवात चांगली राहिलेली आहे. वेल बिगन इज हाफ डन याचा उल्लेख मी आधीच केला. एक चांगली आश्वासक सुरुवात तुम्हाला गरजेची राहते आणि ती चांगली सुरुवात इथे करून दिली आहे या फलंदाजांनी. त्यामुळे येणाऱ्या षटकांमध्ये धावा रोखाव्या लागतील. PCMC असोसिएशन 11 विरुद्ध संविधान असा हा सामना इथे रंगलाय. श्री तेज करंडक 2024 आदरणीय सन्माननीय श्री सचिनजी लालदास तापकीर यांच्या माध्यमातून हा भव्य दिवस 16 आपण पाहतोय. दुसरं पर्व आणि डे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार आणि नेटकं आयोजन ही या स्पर्धेची खासियत आहे. अनेक नामवंत मातब्बर खेळाडू क्रिकेट विश्वातील तारे सितारे या स्पर्धेत खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि भरघोस पारितोषिकांची स्पर्धा आहे ही. त्यामुळे नेहमीच मायबाप क्रीडा रसिकांनी भरपूर प्रेम दिलं या स्पर्धेला. आता तिसऱ्या षटकाची सुरुवात होईल. 2 षटकानंतर 28 धावा स्कोर कार्डवर 28 फॉर नन. विकेटच्या शोधात असेल संघ संविधान. या संघाला इथे विकेटची गरज असेल, तो ड्रीम बॉल टाकावा लागेल. आणि आता तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेत असताना गोलंदाजी मार्कवर
बॉलर सज्ज होईल. कॉम्बॉक्स एंड कडून मयूर मासाळ डावकरी आताचा गोलंदाज. पहिला बॉल लेफ्ट मोठी विकेटने फुल लेनचा बॉल थोडासा फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय, लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक चांगला फटका सजवलाय. प्लेसमेंट चांगली होती. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हरच्या अगदी मध्ये बॉल पाठवला अलॉंग दी कार्पेट. जणू काही हिरव्या गालीच्याला हा बॉल गुदगुल्या करतोय की काय असं चित्र पाहायला मिळालं. आणि तिथे काही धावा प्राप्त देखील केल्या गेल्या. 2 धावा तिथे मिळालेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने आता धाव फलक पोहोचलाय 30-30. मयूर कॉम्बॉक्स एंड कडून स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना फलंदाज अजित साठी नेक्स्ट बॉल. पायावर टाकलेला बॉल आडव्या बॅटने खेळला आणि ते खराब क्षेत्ररक्षण. बॉल चाललाय सीमा पार. येतोय खणखणीत श्रीतेज करंडक चौकार. धावा मिळतील 4. या स्पर्धेची खासियत आहे सर्वच खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते आणि या पर्वात ती केलेली आहे. आता देखील जेवण आलेलं आहे. खेळाडूंना विनंती आहे की आपण भोजनाचा लाभ घ्या. धन्यवाद. नो बॅक टू क्रिकेट. 34 धावा स्कोर कार्डवर. मयूर तयार. स्ट्रायकिंग एंडला अजित. अकुट टप्प्याचा बॉल होता. ऑन साईडला फटका फसला आणि ते झेल टिपलाय. अजितचा खेळ संपेल. पहिला ब्रेक थ्रू दिला जातोय. पहिल्या विकेटच्या शोधात होता संघ आणि अखेर अजित गायकवाडला परतावं लागेल. 34-1. चांगला झेल टिपलाय सौरभ दळवी जो बारामतीतून बिलॉंग करतो. एक चांगला खेळाडू आहे. लेदर क्रिकेट देखील चांगला खेळतो. या खेळाडूंनी सध्या खूप चांगला झेल त्याने टिपलाय. पहिला ब्रेक थ्रू मिळाला इथे अजित गायकवाडच्या रूपाने. अजितने धावा काढल्या या इनिंग मध्ये. 25 धावांचं योगदान दिलंय. 34 धावा स्कोर कार्डवर. त्यापैकी 25 धावा एकट्या अजित गायकवाडने काढल्यात आणि एक चांगली इनिंग पेश केली आपल्या टीमसाठी. 34-1. पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू इथे मिळत असताना आपण पाहतोय श्रीतेज करंडक 2024 मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची आपुलकीची जिव्हाळ्याची स्पर्धा. आणि या जिव्हाळ्याच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना सर्वच खेळाडू नेहमीच उत्सुकता असते. 365 दिवस या स्पर्धेची आवर्जून वाट पाहिली जाते आणि अशी ही स्पर्धा नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली आहे. खूप चांगलं कामकाज आमच्या आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येक पर्वात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. मॅचच्या दिशेने जाऊया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दिग्विजय. अजित गायकवाडने 25 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर तो बाद झाला. मयूरच्या खात्यामध्ये ही विकेट गेली आणि इथून थोडासा आता मोमेंटम शिफ्ट होऊ शकेल का असा देखील प्रश्न पडलेला आहे. कारण पहिली विकेट खूप महत्वाची होती. ती विकेट मिळाली आहे. जेवणाच्या इथे कृपया गोंधळ करू नका. लाईन मध्ये जाऊन आपण जेवण भोजनाची व्यवस्था आहे त्याचा लाभ घ्या ही कृपया विनंती. गडबड करू नका. चेंडू लेन बॉल होता. पंच केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे मागे. एकच धाव इथे मिळणार आहे. चांगली फिल्डिंग तेवढा चांगला थ्रो केला गेलाय. सिंगल इथे घेतली. ही चिकी सिंगल मिळते. याचे सिंगलच्या जोरावर आता धावफलकावर धावा झालेल्या आहेत. 35-35. लॉस ऑफ 1 विकेट. मयूरने 1 विकेट घेतली ज्या विकेटची गरज होती आणि त्यामुळे थोडंसं कमबॅक झालंय. दिग्विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दिग्विजयकडून भरपूर अपेक्षा असतील. तो सध्या स्ट्रायकिंग एंडला नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला. आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. यावेळी थोडासा मागे गेला. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. बेमिसाल कॉपी बुक स्टाईलने पॉइंट मधून बॉल पाठवलाय. सीमारेषा पार. येतोय नेत्रदीपक चौकार. राहुल सईदच्या बॅट म्हणून हा चौकार थोडासा मागे गेला आणि स्क्वेअर कट करायचा होता. गुंडाप्पा रंगनाथ विश्वनाथ यांची आठवण करून देणारा फटका. 12 फेब्रुवारी 1949 हा त्यांचा जन्मदिवस. स्क्वेअर कटचे बादशाह म्हणून ओळखले जायचे. अगदी त्यांच्या शैलीमध्ये खेळा. पुढच्या चेंडूसाठी सज्ज होईल. अकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मागे गेलाय. ड्राईव्ह केले आणि पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. थोडंसं फुटबॉल खेळलं आणि बॉलला थांबवले देखील. थोडंसं वेगळ्या दाटणीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. भरपूर अंतर कापलं. स्वीपर कव्हर मध्ये दाखल झाला क्षेत्ररक्षक आणि जोपर्यंत थ्रो केला तोपर्यंत इथे 2 धावा प्राप्त केल्या. या 2 धावांबरोबरच षटकाची समाप्ती होईल. 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे पहिल्या डावामध्ये आणि आता धावसंख्या झाली 1 गडी बाद. 41 धावा. पुन्हा एकदा विनंती असेल जेवणाची व्यवस्था केलेली आहे. खेळाडूंनी कृपया त्याचा लाभ घ्या.
आणि जेवणाचा लाभ घेत असताना आपल्याला विनंती आहे की गर्दी करू नका आणि तिथे गडबड करू नका. आदरणीय सन्माननीय श्री सचिन लालदासजी तापकीर यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. श्रीतेज करंडक 2024 दुसरं पर्व आणि आज दुसऱ्या दिवसातील क्रिकेटचा सोहळा, रंगारंग सोहळा क्रिकेटचा, याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा पाहण्यासाठी दाखल झालेल्या तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. डिंगडॉंग लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबद्वारा जे मायबाप रसिक आमच्यासोबत जोडले गेलेत आपले देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चौथ्या ओव्हरला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय विजय खडके. 41 धावा, 1 गडी बाद, 3 षटकांचा खेळ संपलाय. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकाल दिग्विजय, विजयचा पहिला बॉल दिग्विजयसाठी. फुललींचा बॉल होता, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय आणि बॉटम हॅटचा चांगला वापर केला. हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु प्रॉमिसिंग नव्हता. त्यानंतर मिड ऑन रिजन मधून बॉल मागे गेलाय लॉंग ऑन रिजनला, तिथे सिंगल मिळते आणि पहिल्या बॉलवर सिंगल येते विजयच्या. या सिंगलच्या बरोबरच आता धावफलक पुढे पोहोचलाय 42-42, लॉस ऑफ 1 विकेट. जेवणाची व्यवस्था ही फक्त खेळाडूंसाठी आहे, याची देखील आपण दखल घ्या. या स्पर्धेत खेळणारे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी ती जेवणाची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद. नो बॅक टू क्रिकेट. विजय खडके एक चांगली बॉडी लँग्वेज आहे या खेळाडूकडे. डावखुरी हाताचा एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो. लेफ्ट मोठी विकेटने या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल सरळ खेळला डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका पण तो एकच रन इथे मिळेल. या सिंगलच्या जोरावर धाव फलक पुढे चाललाय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 43-43. एक गडी इथे गमावला. अजित गायकवाडने 25 धावांचं योगदान दिलं. चांगली खेळी त्याने साकारली पण तो त्यानंतर तो झेलबाद झाला. सर्व दळवीने तो झेल टिपला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दिग्विजय दाखल झाला आणि आता दिग्विजय स्ट्रायकिंग एंडलाय. विजय खडकेच्या विरोधात तो स्ट्रायकिंग एंडला खेळताना पाहायला मिळेल. विजय खडकेचा पुढचा चेंडू, ओव्हर नंबर 4 चा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फुललींचा बॉल होता, लो फुल टॉस होता, पुढे टाकलेला बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला. लॉंग दी कार्पेट बॉल चालले डीप मिड विकेट रिजन मध्ये. इथे देखील सिंगलच मिळणार आहे. एकेरी धावेच्या बरोबरच धावफलकावर आता 44 धावा पाहायला मिळत आहेत. पीसीएमसी असोसिएशन 11 विरुद्ध संविधान या दोन टीमच्या दरम्यान हा सामना रंगला आणि सध्या पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. श्रीतेज करंडक 2024 उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळते. विजय खडके या ओव्हरमध्ये धावा रोखल्यात विजयने. मागच्या ओव्हरमध्ये थोडासा महाग डा ठरला होता परंतु या षटकामध्ये धावा रोखण्यामध्ये यश प्राप्त झालंय. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने धावा जास्त आलेल्या नाहीयेत आणि त्यामुळे थोडासा वेगळा प्रयत्न जरूर केला. उलटा पुलटा फटका सजवण्याचा प्रयत्न. नेहमीच क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं तर लागला तर आबाद नाहीतर बरबाद अशाच पद्धतीचा फटका. परंतु लाईन चांगली होती, फॉलो केलंय. बॉल चला विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल येते डॉट बॉल आणि जेवढे डॉट बॉल येतील तेवढा दबाव बनेल चौथ्या ओव्हरमध्ये. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील काही धावा वसूल केल्या गेल्या. 44 धावा स्कोर कार्डवर. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय दिग्विजय. दिग्विजयच्या साठी पुढचा चेंडू असेल या षटकातला. विजय खडके या चौथ्या षटकातला पुढचा चेंडू यावेळी उडवला लॉंग ऑफला. वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून चांगलं टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय आता हवाई सफर सीमा पार. येतोय षटकार. राहुलने हा षटकार ठोकलाय. दिग्विजय नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि आता अर्धशतक इथे पूर्ण झालंय टीमचं. पीसीएमसी असोसिएशन 11 चांगली फलंदाजी. ओव्हरमध्ये काही धावा रोखल्या होत्या, काही चेंडू चांगले आले परंतु त्यानंतर थोडासा बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न झाला आणि लेन पिक केली राहुलने आणि यावेळी स्कूप करायचा होता. गती थोडीशी कमी केली. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे या चेंडूवर पाहायला मिळालं. शेवटचा बॉल आला इथे डॉट बॉल. थोडंसं इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं, स्कूप करण्याचा प्रयत्न झाला. नजर नव्हती शेवटपर्यंत बॉलवर. कमी गतीने टाकलेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि या डॉट बॉल सहित ओव्हरची होईल इथे समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपला पहिल्या डावामध्ये आणि 4 षटकानंतर टीमची टोटल स्कोर कार्डवर 50 धावा, 1 गडी बाद. यानंतर मॅच नंबर 4 मध्ये यशवंत भाऊ पाचंगे शिरूर विरुद्ध श्रीतेज फूड्स अकॅडमी. या दोन टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी तयार राहा. मॅच नंबर 4 यशवंत भाऊ पाचंगे शिरूर विरुद्ध श्रीतेज फूड्स अकॅडमी. या दोन टीमच्या दरम्यान पुढचा सामना असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे टॉस साठी या. श्रीतेज फूड्स अकॅडमी आणि त्याचबरोबर यशवंत भाऊ पाचंगे शिरूर
टीमचे कॅप्टन आपल्याला संभाव्य खेळाडूंची यादी आमच्याकडे द्यायची आहे आणि त्यानंतर टॉस होईल. त्यामुळे लवकरात लवकर आपण येऊन आपल्या संभाव्य खेळाडूंची यादी आमच्याकडे द्या. धन्यवाद. नो बॅक टू क्रिकेट. 4 षटकानंतर धावसंख्या 50, 1 गडी बाद आणि आता 5व्या षटकाची जबाबदारी घेत असताना प्रदीप ज्ञानित डॉन या नावाने परिचित आहे. कॉम्बॉक्स इन करून पहिला बॉल ओद विकेटने हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने उडवलाय. वाह वाह वाह. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. स्लॉट मध्ये टाकलेला बॉल आणि प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. ताकद नजाकत सौंदर्य सर्व काही ते दाखवलं आणि सांगितलं येस टायगर अभी जिंदा है. फटका ते सजवलाय. अब तक 56 धावा आता झाले. स्कोर कार्डवर 1 गडी बाद. दिग्विजयच्या बॅट मधून हा वार केला गेलाय. डॉनचं स्वागत केलंय. मै हू डॉन. डॉनच्या विरोधात आता दिग्विजयने सांगितलं मै हू डॉन. क्रिकेट मधला डॉन आपल्याला पाहायला मिळतोय. दिग्विजय ज्याच्या नावातच विजय आहे पण तो दुसऱ्या बाजूला डॉन म्हणजेच प्रदीप हा देखील तेवढाच नामांकित गोलंदाज आहे. तो देखील चांगली गोलंदाजी करताना अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलंय. पहिल्या बॉलवर त्याचं स्वागत जरूर झालंय. तो देखील कमबॅक करेल. पहिल्याच बॉलवर षटकारी ती ठोकलाय. 54 धावा स्कोर कार्डवर डॉन तयार. राईट मोठी विकेटने या षटकातला पुढचा चेंडू आणि हा बॉल देखील ऑन साइडला. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. अफलातून टायमिंग. कमाल धमाल बेमिसाल खडक बेधडक. येतोय आणखीन एक षटकार. दिग्विजयच्या बॅट म्हणून तडाखा. येस थँक्यू डीजे. पायावर टाकलेला बॉल लो फुलटॉस होता. जागा बनवली. बॉटम हँडचा चांगला वापर केला आणि यासाठी असं म्हटलं जातं मन मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं. आसमानी टोला होता. 62 धावा स्कोर कार्डवर डॉन तयार. राईट मोठी विकेटने या षटकातला पुढचा चेंडू. तिसरा देखील मोठा फटका खेळायचा होता. यावेळी डाऊन दी ग्राउंड सजवलाय. मिडऑफ मधून बॉल थोडासा मागे चाललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल लॉंग ऑफचा. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेत. फेकी थोडीशी खराब आणि हा दबाव पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिजन मध्ये वाईडिश लॉंग ऑफला बॉल पोहोचला. तिथे 2 धावा प्राप्त केल्या. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं आहे. या 2 धावांच्या मदतीने आता धाव फलकावर धावा झाले 64 धावा. 1 गडी बाद. आणि प्रोजेक्टेड स्कोरवर जर आपण नजर टाकली या सरासरीने खेळले तर एक चांगली धावसंख्या इथे उभारली जाईल. या षटकामध्ये 3 चेंडूंवर तब्बल 14 धावा आलेल्या आहेत. आदरणीय यावेळी देखील लॉफ केलाय परंतु इथे प्रयत्न चांगलेत. वाह काय थांबवलाय बॉल. काही वेळ हवेत होता. तिथे फिल्डिंग करत असताना क्षेत्ररक्षकाने भरपूर अंतर कापलं. अगदी बाउंड्री लाईनला डीप मिड विकेट रिजन मध्ये बॉल थांबवलाय. काही धावा इथे रोखल्या. त्यानंतर टाळ्या वाजव्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळते. अगदी सुरउडी मारली हवेमध्ये. बाउंड्री लाईनला खेटून तिथे धावा वाचवल्यात. एकच धाव इथे मिळाली. 65 धावा स्कोर कार्डवर. प्रदीप पुन्हा एकदा तयार. इथे बॉल थोडासा खाली राहिलाय. उंची नव्हती. टप्पा पडल्यानंतर बॉल उसळी मिळत नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंड वरून धाव घेण्यासाठी प्रयत्न दाखवला इथे दिग्विजयने परंतु राहुलने ते थांबवलेले आणि चांगलं कमबॅक केले. अखेर तो डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन मध्ये थोडासा बदल केला. 65 धावा स्कोर कार्डवर. आदरणीय सचिन लालदाजी तापकीर यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य सोहळा श्रीतेज करंडक 2024 दुसरं पर्व. प्रदीप तयार. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल. यावेळी देखील चांगले टायमिंग जुळल्याने आता बॉल पाठवलाय कॉम बॉक्सच्या अगदी जवळ. उत्तुंग गगनचुंबी षटकार. येस डीजे. एकाहत्तर धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. अगदी परफेक्ट पोझिशन मध्ये आला आणि त्यानंतर एखादा योद्धा रणांगणामध्ये ज्या पद्धतीने तलवार फिरवतो अगदी तशीच बॅट फिरवली. चांगले टायमिंग जुळलं. त्यानंतर चेंडू पाठवून दिला. वाईडिश लॉंगर आणि काऊ कॉर्नरच्या वरून सीमा पार षटकार. 71 धावा स्कोर कार्डवर. 71. राहुल खेळतोय 11 बॉलमध्ये 27. तर दिग्विजय 7 बॉलमध्ये 18 वर खेळतोय. आणि दोन्ही खेळाडूंमध्ये दोन्ही फलंदाजांमध्ये जर आपण विचार केला तर आता दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी इथे रचली गेली आहे.
आयुष्याच्या प्रवासात क्रिकेट असो, उद्योग असो किंवा व्यवसाय असो, भागीदारीला महत्व आहे आणि ती भागीदारी इथे दुसऱ्या विकेटसाठी बनवली गेली. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आता राहुल गिरी आहे. देखील एक नामांकित गोलंदाज. फार एंड कडून पहिला बॉल फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर नाही आणि ते पहा तू मय केलं. झेलसाठी संधी होती. विकेट किपरने कॉल दिला होता. बहुधा आनंद चव्हाणने हा कॉल दिला होता, पण तो गोलंदाजाने स्वतः देखील प्रयत्न केला आणि अखेर हा झेल निसटलाय. आणि यासाठी क्रिकेटच्या पटलावर येस नो वेट या शब्दांची खूप गरज असते. दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ पाहायला मिळालेला नाहीये, कारण ही विकेट खूप महत्वाची होती. जीवनदान मिळालंय दिग्विजयला. 8 बॉलमध्ये 19 वर तो पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड 72 धावा, 72 लॉस, 1 विकेट. PCMC असोसिएशन 11 विरुद्ध संविधान ग्रुप असा सामना इथे रंगलाय. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा तयार होईल. पहिल्या बॉलवर जीवनदान मिळाले आणि त्यानंतर सेकंड बॉलसाठी तो सज्ज होतोय. स्ट्रायकिंग इनला असेल आता राहुल. 11 बॉलमध्ये 27 धावा. राहुलच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात. आज त्याची बॅट बोलताना आपण पाहिली. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची स्पर्धा श्रीतेज करंडक 2024. वी वॉर्म वेलकम. बॉलर तयार. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल ऑन साइडला खेचून आणलाय. बॉल हवेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. फलंदाज होईल बाद. दुसऱ्याच बॉलवर चांगलं कमबॅक राहुल गिरीचं. राहुलला पाठवलंय मागे. राहुलने घेतली आता राहुलची विकेट. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. लांबी नव्हती या बॉलवर. उंची जास्त, एलिव्हेशन भरपूर आणि त्यानंतर शेवटपर्यंत नजर ठेवली. खूप चांगला झेल टिपलाय. आणि मयूरने हा झेल टिपलाय. अप्रतिम झेल. भरपूर वेळ बॉल हवेत होता. शेवटपर्यंत नजर ठेवली आणि त्यानंतर झेल टिपलाय. राहुल इथे बाद झालाय. राहुलच्या खात्यामध्ये विकेट. 2 बॉलमध्ये 1 धाव त्याने खर्च केली. मागच्या बॉलवर झेल निसटला होता. पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर टाकले. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. यानंतर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी आणि यशवंत भाऊ पाचंगे शिरूर या दोन टीमच्या दरम्यान सामना रंगील. टीम लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमीची टीम लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. यशवंत भाऊ पाचंगे या टीमला विनंती आपली टीम लिस्ट पाठवा. व्हाईट बॉल टाकला, पण त्यानंतरचा बॉल पुढे टाकल्याने ऑन साइडला पुन्हा एकदा उडवलाय बॉल. हा देखील खणखणीत, दणदणीत, गगनभेदी षटकार. चेक. या ठिकाणी शंकर शेठ मेमाने साहेब आणि संदीपदादा तापकीर साहेब या दोन्ही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. श्रीतेज करंडक 2024 मध्ये या दोन्ही मान्यवरांचं सचिन शेठ, लालदास तापकीर यांच्या वतीने हार्दिक 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 असं स्वागत. थँक्यू. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आदिती देव भव अनेक मान्यवर सदिच्छा भेट देण्यासाठी दाखल होत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे श्रीतेज करंडक मध्ये. नो बॅक टू क्रिकेट. बॉलर तयार. हा बॉल देखील थोडासा आखू टप्प्याचा टाकलाय. आणखीन एक धमाका. सेकंड इन रो थांबायचं नाव घेत नाहीये. ऋतिकच्या बॅट मधून वादळी खेळी साकारताना पाहायला मिळतोय. दुसरा षटकार येतोय. येस डीजे. पंच्याऐंशी धावा स्कोर कार्डवर. धावांचा पाऊस पडलाय. 2 बॉलमध्ये 12, 600चा स्ट्राईक रेट. ऋतिक आला, त्याने फटके सजवले, 2 षटकार ठोकले आणि आता तिसरा देखील ठोकेल का? राहुल गिरीवर दबाव असेल. इथे देखील बिगिट करायचा होता. बॅटची कडा घेतली. प्रॉमिसिंग नव्हता. बॉल चालय थोडंसं मागे. विकेट किपरने बॉल थांबवले. आनंद चव्हाण जो मावळला बिलॉंग करतो खेळाडू, त्याने बॉल थांबवला. एकच धाव इथे मिळते. 2 षटकारानंतर सिंगल आली आणि आता पहिल्या डावाचा शेवटचा बॉल इथे असेल. दिग्विजय घेतोय. 8 बॉलमध्ये 19. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला दिग्विजय. राहुल टू दिग्विजय. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल. इनसाइड आउट फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पकडलाय. झेल आउट. आणखी एका विकेटचं पतन. तिसरा धक्का बसतोय. शेवटच्या बॉलवर मिळते दिग्विजयची विकेट. 9 बॉलमध्ये 19 धावा काढून दिग्विजय. ओ युटी आउट. बॅक टू दी पवेलियन गॉन. तसेच विनंती असणार आहे
यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन ढोकसांगवी शिरूर कॅप्टन टॉस साठी यायचं प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत श्रीतेज शेरू. यशवंतभाऊ पाचंगे कॅप्टन त्वरित या ठिकाणी या. पहिल्या डावाचा किती संपलाय. 6 षटकानंतर 86 धावा बनवल्या गेलेत. 87 धावांचं लक्षणे आपल्या स्क्रीनवर आपण पाहतोय. पहिल्या डावाची ही समरी. पहिल्या डावाचा लेखा जोगा राहुलने धावा काढल्या 12 बॉलमध्ये 27. अजित गायकवाड 12 बॉलमध्ये 25चा गणगत त्याने पेश केला. दिग्विजयने 9 बॉलमध्ये 19 काढल्या. त्यानंतर तो बाद झाला. ऋतिकने 3 बॉलमध्ये 13 काढल्या. 3 गडी ते गमावलेत. 86ला 3 एक्स्ट्रामध्ये 2 मिळालेत आणि तब्बल 86 धावांचा डोंगर इथे उभारला गेलाय. 87 धावांचं लक्ष संविधान ग्रुपच्या समोर ठेवलं गेलंय आणि 87 धावा बनवल्या जातील का. 36 बॉलमध्ये 87 धावा बनवायचे आहेत. एक मोठं टार्गेट. परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही उच्चांकी किंवा निचांकी नसते. त्यामुळे या मॅचमध्ये काय घडेल, दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तसं देखील आखी पाहायला मिळेल. गोलंदाजांचं समीकरण पहा. प्रदीपने 1 षटक टाकले. 21 धावा त्यांनी खर्च केल्या. एकही विकेट त्याच्या खात्यामध्ये नाहीये. मयूरने 2 षटकं टाकली. 1 गडी त्यांनी बाद केला. 28 धावा त्यांनी खर्च केला. इकॉनॉमी ॲव्हरेज त्याचं 27चा राहिलाय. सरासरी 14ची राहिलेली आहे. माफ करा 14च्या सरासरीने त्याला धावा खर्च केल्या. यशवंतभाऊ पाचंगे प्लीज टॉस करण्यासाठी त्वरित सगळ्या टीमला अगोदरच सांगितलं होतं इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी. यशवंतभाऊ आपण स्वतः देखील उपस्थित आहात. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि 87 धावांचं लक्ष आहे. 36 चेंडूमध्ये आदरणीय सचिन शेठ लालदाजी तापकीर यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा सोहळा अर्थातच श्रीतेज करंडक 2024चा परिपूर्ण महासंग्राम इथे रंगलाय. दुसरं पर्व आणि आता यानंतर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. पुढचा सामना देखील रंगेल. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी विरुद्ध यशवंतभाऊ पाचंगे शिरूर या दोन टीमच्या दरम्यान. आदरणीय यशवंतभाऊ देखील पाहायला मिळतात. आपले देखील स्वागत. आणि आता दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले आणि संदीपभाऊ तापकीर आपल्याला देखील यायचं आहे. नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते केला जातोय. मी यशवंतभाऊंचं विनंती असेल आपण मंचावर स्थानापन्न व्हायचंय. संदीपभाऊ या टॉस साठी या. टॉस साठी कॅप्टन प्लीज चला लवकर या. जितेन शेळके या ठिकाणी संदीपभाऊंना विनंती असेल हा कॉइन आहे चांदीचा जो विजेत्या संघाच्या कॅप्टनला दिला जाणार आहे. एका बाजूला श्रेयांक आहे, एका बाजूला श्रीतेज आहे. एकतर श्रेयांक कॉल करायचे नाही तर श्रीतेज कॉल करायचे. श्रेयांक आणि श्रीतेज. हा तर एक महत्वाची मॅच यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन ढोकसांगवी शिरूर आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली यांच्यातील मॅच. श्रेयांक कॉल केलाय आणि श्रेयांक माझ्या मते तुम्ही गेल्या वर्षी श्रेयांक नावाने खेळले देखील होता. तर जितेन टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अशा प्रकारचं आयोजन विदाऊट एंट्री फी होत आहे त्याविषयी देखील. सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर प्री एंट्री कुठंच नसते. त्याबद्दल विशाल दादा आणि सर्व सचिन दादांचं पण कौतुक केलं पाहिजे. कारण विदाऊट एंट्री टुर्नामेंट भरवणं नॉट अ जोक आणि त्यामुळं टुर्नामेंट खूप छान आहे. ग्राउंड चांगलं आहे. बाकी नियोजन 1 नंबर आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला ॲज अ कॅप्टन. काय म्हणाल, किती उत्साहित आहात आणि कशा प्रकारची टीम आहे आज? टीम सेमच आहे जी नेहमी असते आणि थोडं एक्साइटेड तर आहे. फर्स्ट टाइम कॅप्टन झालो टीमचा त्यामुळं. फर्स्ट टाइम कॅप्टन आहेत आणि आज या सगळ्या ज्या खेळाडूंचे होर्डिंग सुद्धा पाहायला मिळत आहेत. कारण श्रीतेज 11 या टीमने यावर्षी पंढरपूरला जाऊन पहिला नंबर मारला. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी ही भारतातील नामवंत स्पर्धा सुद्धा जिंकली. पिंपरी करंडक अशा एक ना अनेक स्पर्धा जिंकल्या. त्यामुळे या सगळ्या खेळाडूंचे होर्डिंग सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यानंतरच्या मॅचमध्ये श्रीतेज 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहेत. धन्यवाद भाऊ, आपल्या दोघांचेही मनापासून आभार. आपण स्थानापन्न व्हायचं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. डिंगडॉंग लाईव्ह वर पाहत राहा. श्रीतेज करंडक 2024.
या ठिकाणी मुख्य मंचावर आमंत्रित केलं जात आहे काँग्रेस पक्षाचे आंबेगाव शिरूर मतदारसंघाचे अध्यक्ष यशवंतभाऊ पाचंगे आणि ढोक सांगवीचे, कारण त्यांच्याही संघाने यावर्षी अखिल भारतीय स्पर्धा जिंकली. सिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी अखिल भारतीय स्पर्धा जी पाथर्डीला झाली होती त्यांच्या संघाने जिंकली होती. असे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि ढोक सांगवीचे एक उद्योजक ज्यांचा संघ देखील भारतातील सगळ्या स्पर्धा खेळतो, त्यांचंही आगमन होत आहे. हार्दिक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय आदरणीय सचिन शेठ लालदासजी तापकीर आयोजित श्री तेज करंडक 2024 दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 87 धावांचं लक्ष्य आणि आता ओव्हर विकेटने पहिला बॉल इथे टाकलाय. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल ड्राईव्ह केलाय मिडॉन मधून. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर बॉलवर पोहोचला, थोडंसं फंबल झालं. काऊ कॉर्नर रिजन मध्ये बॉल पोहोचला आणि तिथे रन मिळते एक. ही पहिली धाव इथे मिळाली. दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पोहोचली. संविधान ग्रुपला 87 धावा इथे बनवायच्या या मॅचला जिंकण्यासाठी आणि त्यामुळे सुरुवात चांगली करावी लागेल. पॉवर प्लेची 2 षटकं खूप महत्वाची राहतील. एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळत आहे. दर्जेदार आणि नेटकं आयोजन ही या स्पर्धेची ओळख. दुसरं पर्व त्यातच सर्व आणि या दुसऱ्या पर्वाचा आम्हा सर्वांनाच गर्व. डावखुरी आताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. लॉफ्ट केलाय, पुढे टाकलेला बॉल डाऊन दी ग्राउंड पाठवलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून मॅसिव्ह हिट 6. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, पुढे टाकलेला बॉल आणि त्याच्यावर तडाखा दाखवलाय महेश शिंदे. डावखुरी आताचा विस्फोटक खेळाडू. डाऊन दी ग्राउंड हा फटका इथे सजवला आणि आता दुसऱ्या बॉलवर येतोय मोठा षटकार. धावसंख्या 7. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. महेश ठोसर. महेश ठोसरचा हा बॉल पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड खेळलाय. मागच्या बॉलची अगदी झेरॉक्स कॉपी काढायची होती परंतु हा बॉल सरळ डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन रिजन मधून चाललाय. वन बाउंड सीमारेषा पार. येतोय चौकार. रन मिळतील 4. तीन बॉल मध्ये 11 काढलेले आहेत. चांगली सुरुवात. पहिल्या इनिंग मध्ये वार झाला, आता पलटवार करावा लागणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये हल्ला झाला, आता प्रति हल्ला करायचा आहे. महेश शिंदे. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पूल केलाय. पूलचा पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल हा देखील बॉल डीप विकेट रिजन मधून पाठवलाय. सीमारेषा पार. येतोय हा दुसरा षटकार या षटकातला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, आखू टप्प्याचा बॉल आणि ज्यावेळी शॉर्ट बॉल टाकला जातो त्यावेळी महेश शिंदेची बॅट नेहमीच बोलते. महेशच्या विरोधात आक्रमकतेने पवित्रा घेतले. महेश टू महेश. भरपूर वेळ होता या बॉलवर. आखू टप्प्याचा बॉल टाकला गेला, त्याच्यावर वार केले आणि आता षटकार आलाय. 17 धावा स्कोर कार्डवर. सुरुवात चांगली राहिली आहे. महेश पोहोचलाय 3 बॉल मध्ये 16 वर. सौरभने पहिल्या बॉलवर सिंगल घेतली. त्यानंतर महेश स्ट्रायकिंग एंडला आला. जसा तो स्ट्रायकिंग एंडला आला आणि त्याने सुरुवात केली, डगआउट मधून तो सेट होऊन आलाय. गरजेचं राहणार आहे कारण 87 धावा तुम्हाला बनवायची आहेत. रिक्वायर्ड रन रेटवर थोडीशी नजर ठेवावी लागेल, पण महेश हा देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये थोडासा संघर्ष तो करतोय. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर सध्या पेट्रोलिंग करतायत. डावखुरी आताच्या खेळाडूसाठी फुलरलिनचा बॉल होता, थोडासा पुढे टाकलाय. स्लाइडली ओव्हर पिच बॉल. टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघाला. ऑन ड्राईव्ह केला. या बॉलला एकदा विथे मेल. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक सिंगलच्या जोरावर धाव फुलं पुढे चालले. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 18. 87 धावांचं लक्ष इथे. आणि पॉवर प्लेचा जर विचार केला तर पॉवर प्ले मध्ये तुम्हाला धावा घेणं गरजेचं आहे कारण 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतात. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आणि त्यामुळे सातत्याने क्षेत्ररक्षण बदललं देखील जात आहे. सौरभ स्ट्रायकिंग एंडला. सौरभसाठी आता डीप मिड विकेट लावला गेलाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर. हे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आणि हा बॉल ऑन साईडला खेळलाय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक. रन इथे मिळणार नाहीये. बॉल इथे डॉट बॉल आणि एक डॉट बॉलनी ओव्हरची समाप्ती होईल. पहिल्या षटकाचा की ते संपलाय. पॉवर प्लेचं मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे संपलंय. 87 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना स्कोर कार्डवर धाव संख्या 18. महेश शिंदे खेळतोय 4 बॉलमध्ये 17 वर, तर सौरभ खेळतोय 2 बॉलमध्ये 1 वर. षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या इथे महेशने. थोडासा महागडा जरूर ठरलाय, पण तो येणारी 30 चेंडू म्हणजेच अजूनही 5 षटकांचा की ते शिल्लक आहे
आणि इथून जर आपण पाहिलं तर 69 धावा बनवायचे असतील, कारण 87 धावांचं लक्ष आहे. 30 बॉलमध्ये 69 धावा. टीम मीटिंग लगेचच बोलावली गेली. चर्चा थोडीशी रंगेल. दुसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवायचा, कारण पॉवर प्लेची षटकं खूप महत्त्वाची राहणार आहेत. आणि ज्या पद्धतीने सुरुवात झाली संविधान ग्रुपची, त्यामुळे थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केलाय, पण हे बॅटल इथे रंगेल. आणि स्पर्धा तेवढी मोठी आहे. एखादा हिरवा गालीचा आणि त्यावर रंगलेला क्रिकेटचा रंगारंग सोहळा म्हणजेच काय तर श्रीतेज करंडक 2024 दुसरं पर्व या स्पर्धेचं. आणि आज ज्या पद्धतीने स्पर्धा रंगली आहे, अनेक मान्यवर सदीच्या भेट देण्यासाठी दाखल होतात. मायबाप क्रीडा रसिक देखील मोठ्या उत्सुकतेने प्रत्येक पर्वामध्ये भरपूर प्रेम देत असतात. तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलेली स्पर्धा म्हणजेच काय तर श्रीतेज करंडक. आदरणीय सन्माननीय सचिन शेठ लालदास तापकीर यांचं भव्य दिव्य आयोजन आपण प्रत्येक पर्वात पाहतो. क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आहे. त्यांचा संघ अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असतो. आणि आदरणीय सचिन शेठ तापकीर साहेबांनी नेहमीच क्रिकेटला प्रेम दिले. क्रिकेटवर प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा केस संपलाय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आलाय राहुल गुंजाळ. राहुल गुंजाळ सांगवीला बिलॉंग करतो हा खेळाडू. पहिलाच बॉल चांगला होता. टप्पा तिथून ऑन साईडला दिशा दिली. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक. एकदा विथे मेल राहुल गुंजाळ सांगवीचा खेळाडू या मैदानामध्ये दाखल झाला. पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आणि पहिल्या बॉलवर त्याने सिंगल खर्च केले. आता स्ट्रायकिंग एला पोहोचलाय सौरभ. दोन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आपण पाहिलं तर पॉईंट लावला गेलाय. त्यानंतर डीप कव्हर मध्ये एक खेळाडू. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉईंट आणि गलीमध्ये खेळाडू पाहायला मिळतोय. फ्लाइंग स्लिप. शॉर्ट फाईन लेग लावला गेलाय. लॉंग लेगला एक खेळाडू. डीप स्क्वेअर लेग लावला गेलाय. लॉंग ऑन आणि क्षेत्ररक्षण लावले गेले उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. राहुल गुंजाळचा पुढचा चेंडू. पुढे टाकलेला बॉल ऑन साईडला उडवलाय. चांगला फटका. टायमिंग जुळल्याने आता बॉल पाठवलाय सरळ सीमारेषा पार. सौरभच्या बॅटमधून घेतोय हा दणदणीत षटकार. सौरभच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि या षटकाराबरोबरच आता टीमची धावसंख्या पोहोचली आहे स्कोर कार्डवर 25-25. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला PCMC असोसिएशन 11 ला विकेटची गरज असेल. पहिला ब्रेक थ्रू मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. गोलंदाज तयार राहुल गुंजाळ. स्ट्रायकिंग एंडला सौरभ. होती विकेटने टाकल्या बॉल. पुन्हा एकदा पुल केला आणि हा बॉल देखील पाठवलाय डीप स्क्वेअर लेग मधून. वन बाउन्स सीमारेषा पार. येतोय श्रीतेज करंडक चौकार. धावा मिळतील 4. सौरभ दळवीच्या बॅटमधून आता चौकार आणि षटकार यायला लागलेला आहे. तो सेट झाला. मॅन फ्रॉम बारामती. लेदर क्रिकेट खूप चांगलं खेळतो हा खेळाडू. तेवढा चांगला टेनिस क्रिकेटचा खेळाडू आहे. आणि आता हा बॉल देखील त्यांनी डीप मिड विकेटला पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहे पण तो बॉल आव्याक्या बाहेर. वन बाउन्स बॉल चाललाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय सौरभच्या बॅटमधून. ही इज ऑन फायर. धावसंख्या 33-33. होनन एकही विकेट गमावलेली नाहीये. सुरुवात इथे चांगली राहिली आहे संविधान ग्रुपसाठी आणि दोन्ही फलंदाज सेट झालेत त्यामुळे चांगली फलंदाजी ते करतायत. राहुल गुंजाळचा पुढचा चेंडू. यावेळी लेन थोडीशी पुढे ठेवली. उसी थोडीशी होती बॉलवर. शरीराचा भेद घेतलाय. नजर नव्हती. बॉटम हँडचा वापर चुकीच्या पद्धतीने केला गेला. इथे भेट केलाय सौरभ दळवीला आणि अखेर भरपूर वेळानंतर हा डॉट बॉल आलाय. आतापर्यंत या षटकाचा जर आपण विचार केला पहिल्या बॉलवर सिंगल होती. त्यानंतर षटकार ठोकला. त्यानंतरचे 2 चौकार आणि अखेर आपण पाहतोय डॉट बॉल देखील टाकला गेला. यानंतरचा एक मोठा हाय व्होल्टेज सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यशवंत भाऊ पाचंगे शिरूर विरुद्ध श्रीतेज अकॅडमी. एक बिग बॅटल मॅच यानंतर रंगेल. फुल टॉस होता आणि हातातून बॉल निसटलाय पण तू पाठवलाय फाईन लेग रिजनला आणि अंपायर सिग्नल येतोय नो बॉल. षटकार इथे आलाय पण तू नो बॉलचा इशारा आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 41.7 चा इथे वापर केला गेला. म्हणजेच काय तर हा बिमर टाकला गेलाय आणि या बिमरवर समाचार घेतलाय. षटकार ठोकलाय परंतु आता नो बॉल आहे.
कमरेपेक्षा जास्त उंचीचा बॉल इथे टाकला गेला आणि पंचांनी दंडित केले. दबाव पाहायला मिळतोय राहुल गुंजाळवर. थोडीशी चूक त्याने केली, परंतु क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाहीये आणि त्याचा पूर्णपणे लाभ उठवला इथे सौरभ दळवीने आणि बॉल पाठवलाय डीप फाईन लेग रिजन मधून. षटकार इथे 7 धावा मिळतील आणि हा बोनस मिळालाय. दिवाळीचा सीझन नाहीये, परंतु बोनस मात्र नक्कीच टीमला मिळालाय. या 7 धावांनी धावफलकावर धावा झाल्यात आता 40. पहा आता विचार करायला भाग पाडलाय. कमरेवर हात घेतलेत खेळाडूंनी, तो विचार करतोय ये मैंने क्या किया. पण या चुका करून चालणार नाहीये. तुमच्याकडे बँक बॅलन्स भरपूर आहे, पण तुम्हाला खर्च करून चालणार नाहीये. या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. आणि आता फ्री हिटचा बॉल आहे. 2007 मध्ये पहिल्यांदा क्रिकेटच्या पटलावर फ्री हिट आला. तिथून फलंदाजांसाठी अगदी मज्जाच मज्जा म्हणावं लागेल, परंतु गोलंदाजांसाठी थोडासा संघर्ष राहतो फ्री हिटच्या बॉलवर. आणि आता तो संघर्ष करताना पाहायला मिळेल. राहुल गोलंदाजी माग करून तयार होईल. ऑन साइडला लॉफ केलाय फ्री हिटचा बॉल. त्याच्यावर प्रहार, बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. येतोय उत्तुंग षटकार. थांबायचं नाव घेत नाहीये. या दोन षटकांचा खेळ संपलाय. 87 धावांचं टार्गेट आणि 87 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावसंख्या 46 झाली आहे स्कोर कार्डवर. सौरभ दळवी 8 बॉलमध्ये 27 वर खेळतोय. महेश 5 बॉलमध्ये 18 आणि आता घनाघात पेश केलाय. इथून विकेटची गरज असेल. पॉवर प्लेची 2 षटकं संपलेली आहेत. आता समीकरण येऊन पोहोचले. येणारे 24 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी रन बनवायचे असतील. इथून पुढे 41 धावा. सामना थोडासा नजरेमध्ये आलाय, पण तो संपलेला नाहीये. 24 बॉलमध्ये 41. खूप चांगले लाईव्ह टेलिकास्ट डिंग डॉंग लाईव्ह कडून आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं. श्रीतेज करंडक 2024 मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची, आपुलकीची आणि जिव्हाळ्याची स्पर्धा आपण खेळतोय. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी असंघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. यशवंत भाऊ पाचंगे शिरूर या संघाच्या विरोधात तिथे देखील एक मोठा सामना पाहायला मिळणार आहे. अनेक तारे सितारे, अनेक आयकॉन या टेनिस क्रिकेट विश्वातले. आणि मी मात्र एवढंच म्हणेन, आज श्रीतेज करंडकाच्या निमित्ताने तारे जमीन पर या धर्तीवर आज तारे सितारे खेळताना पाहायला मिळणार आहेत. या सर्वच खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. तिसऱ्या ओव्हरसाठी आता जबाबदारी टाकली जाईल. 24 बॉलमध्ये 41 बनवायचे आहेत. पहिल्या 2 बॉलमध्ये 46 काढल्यात. रिक्वायर्ड रन रेट देखील आता नजरेमध्ये आलेला आहे, परंतु सामना अजून संपलेला नाहीये. दोन्ही टीमसाठी 50-50चं हे बॅटल इथे रंगेल. तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी घेत असताना गोलंदाजी मागवर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होईल. निखिल कामोनी आलाय. मॅन फ्रॉम सांगवी. सांगवीला बिलॉंग करतो हा खेळाडू. सांगवीचा सुपरस्टार निखिल. त्याच्या समोर असे स्ट्रायकिंग एंडला महेश शिंदे. डावखुरी हाताचा विस्फोटक खेळाडू 5 बॉलमध्ये 18 वर खेळतोय. आणि आता निखिलच्या विरोधात स्ट्रायकिंग एंडला महेश तयार होईल. 24 बॉलमध्ये 41 बनवायचे. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल. पॉवर प्लेचा खेळ संपलाय, त्यामुळे क्षेत्ररक्षण विस्तारलं गेलंय. कॉम्बॉक्स कडून पहिला बॉल निखिलचा. डावखुरी हाताचा गोलंदाज. पहिला चेंडू आउटसाइड लेग स्टंप. आपण सिग्नल व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इथे दाखवला गेला. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता स्कोर कार्डवर 47-47. निखिलचा पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप फुलेलींचा बॉल होता. स्वीपर कव्हर मध्ये खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फेकी करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलंय. पंचांनी आता तिसऱ्या पंचांना इशारा केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, पण तू फेकी चांगली केली. स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकाने बॉल थांबवला, उचलला, एकाच ऍक्शन मध्ये थ्रो केला आणि आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय प्रलंबित आहे. ऑनफिल्ड ऑफिशियल्सने तिसऱ्या पंचांना इन्व्हाइट केले. तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि कदाचित धोक्याची घंटा इथे वाजेल का. तो पहिल्या विकेटच्या शोधामध्ये सध्या आपण पाहतोय CMC असोसिएशन 11. ती विकेट गरजेची राहील, कारण पहिला ब्रेक थ्रू जर मिळाला तर इथून कमबॅक केलं जाईल. धावसंख्या सध्या 47. या चेंडूवरची घडामोड आपल्या समोर अगदी काही क्षणांमध्ये येईल. अगदी काही क्षणांमध्ये दूध का दूध और पाणी का पाणी काय असेल या बॉलची कहाणी हे देखील आपल्या समोर आम्ही दाखवणार आहोत. डिसिजन सध्या प्रिंटिंग. डिसिजन प्रलंबित. डिंग डॉंग लाईव्हच्या माध्यमातून अतिशय उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट श्रीतेज करंडक 2024 मध्ये 87 धावांचं लक्ष ठेवलं होतं संविधान ग्रुपच्या समोर PCMC असोसिएशन 11 ने. आणि त्यानंतर आपण पाहतोय सुरुवात चांगली राहिली. 2 षटकांमध्ये तब्बल 47 धावा काढल्या सौरभ दळवी आणि महेश शिंदेने. आणि आता इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. निखिलचा पहिला चेंडू स्वैर होता. त्यानंतरचा चेंडू स्वीपर कव्हर मध्ये खेळला. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिथे फेकी चांगली राहिली
आणि आता या बॉलवर काय घडेल सध्या चर्चा रंगली आहे. ऑन फील्ड ऑफिशियल्सने तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. अंपायर सिग्नल आलाय NOTOUT म्हणजेच काय तर नॉट आउट म्हणजे फलंदाजी ते सुरक्षित असेल. 2 धावा इथे मिळतील. या 2 धावांनी धावफलक पुढे चाललंय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 49 धावा 49 फॉर्नर विकेटच्या शोधात अद्याप विकेट मिळालेली नाहीये आणि महेशच्या खात्यामध्ये या 2 धावा ऍड होत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर 20 6 चेंडूमध्ये 20 धावा त्यांनी काढले. दुसऱ्या बाजूला सौरभ 8 बॉलमध्ये 27 वर खेळतोय. कारण रन रेट 22.61चा. महेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. डावखुरी आताच्या गोलंदाजाच्या विरोधात डावखुरी आताचा फलंदाज निखिल तयार. लेफ्ट मारंडी विकेटने या षटकातला पुढचा चेंडू. इथे लाईन चांगली आहे. कटरचा वापर केला. फिंगर रोल केली. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल आणि बॅट आणि बॉलमध्ये भरपूर अंतर होतं. महेशने या बॉलवर फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु टायमिंग झालेला नाहीये. बॉल चाललाय डॉट बॉल. चांगलं कमबॅक निखिल कडून. धावसंख्या 49. पुढचा बॉल महेशसाठी. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळायचा होता. आता नजर नाहीये. टायमिंग करू शकलेला नाहीये आणि त्यानंतर लगातार 2 चेंडू इथे थांबवले. तू शेर असशील तर मी देखील सव्वा शेर आहे आणि यासाठी डावखुरी आताचे गोलंदाज क्रिकेटच्या पटलावर नेहमीच चर्चेत राहतात. एकाच ऍक्शनमध्ये खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला ते चेंडू वळवू शकतात आणि ते सामर्थ्य इथे पाहायला मिळते निखिलकडे जो सांगलीचा खेळाडू आहे. धावसंख्या 49. महेश शिंदेच्या विरोधात 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत परंतु महेश देखील तेवढाच विस्फोटक खेळाडू आहे. यावेळी त्याने प्रयत्न जरूर केलाय. प्रॉमिसिंग नाहीये. फटका फसलाय. घेतलाय झेल. सेकंड अटेम्प्टला झेल पकडल्याने अखेर संघर्ष करत असताना तिसऱ्या बॉलवर महेश शिंदेला परतावं लागेल. पहिला धक्का मिळतोय. 49ला 1. महेश OUT आउट. येस थँक्यू डीजे. ग्राउंड दादा भोला आपल्याला विनंती आहे आपण समालोचन कक्षाच्या समोर या. ग्राउंड्समन भोला दादा आपल्याला विनंती आहे थोडंसं समालोचन कक्षाच्या इथे या. पहिला ब्रेक थ्रू ते मिळवून दिलाय. चांगली फलंदाजी राहिली महेश शिंदेची परंतु त्यानंतर निखिलने त्याला 2 चेंडू निर्धाव टाकले आणि तो दबाव तिथे बनवला गेला पण तो दबाव रिलीज करण्याच्या प्रयत्नामध्ये एक मोठा फटका खेळायचा होता. टायमिंग जुळलेलं नव्हतं आणि कॉट अँड बोल्टच्या रूपाने हा पहिला धक्का इथे मिळालाय. गोलंदाज निखिलने एक मोठी सफलता प्राप्त करून दिली आहे PCMC असोसिएशन 11 साठी आणि इथून सामन्याचं पारडं कदाचित आता पुन्हा एकदा झुकू शकतंय किंवा आपल्या दिशेने वळवलं जाईल PCMC असोसिएशन कडून कारण एक मोठी सफलता इथे प्राप्त झाली आहे. जो खेळाडू इथे विस्फोटक होऊ शकला असता अशा खेळाडूची विकेट घेतली गेली. त्यामुळे कहाणीमध्ये ट्विस्ट थोडासा इथे रंगेल. आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या माध्यमातून आयोजित श्रीतेज करंडक 2024 एक भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा. याची देही याची डोळा रंगलेला सोहळा म्हणजेच काय तर श्रीतेज करंडक 2024 दुसरं पर्व. तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय मयूर. मयूर कारंडे आलाय. सिंहगड रोडला बिलॉंग करतो हा खेळाडू. डावखुरी आताचा विस्फोटक खेळाडू. अनेक विक्रम या खेळाडूच्या देखील नावावर आहेत आणि पहिलाच बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट 6. पहिलाच बॉल पुढे टाकला. ओव्हरपिच बॉल. डोळे थोडेसे विस्परले आणि त्यानंतर अक्षरशः तुटून पडला. इथे लाईन मध्ये चेंज केलाय. गती थोडीशी वाढवली. मागच्या बॉलवर षटकाराला पण षटकाराचं उत्तर दिलंय आणि वेग इथे वाढवला. चांगला वेग धारण केला या बॉलवर आणि त्यानंतर हा बॉल चालला इथे डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. धावसंख्या स्कोर कार्डवर 55 धावा 1 गडी बाद. तीन षटकांचा खेळ इथे संपलाय. धावसंख्या 55 धावा 87 धावांचं लक्ष इथे पूर्ण करायचंय. 3 षटकानंतर 55 आलेत. कारण रन रेट 18.33 चा पाहायला मिळतोय. सौरभ खेळतोय. सौरभ दळवी खेळतोय 8 बॉलमध्ये 27. मयूर कारंडेने 3 बॉलमध्ये 6 काढल्यात. आलेला एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि आता 18 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी जर आपण इथून विचार केला
ओव्हर नंबर 4 चा केदी सुरू झालाय. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला होता, ऑन साइडला लॉफ केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पकडला, झेल असं वाटलं होतं पण आता निसटलाय. पकडो कॅच, जीतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. आणि क्रिकेटच्या पटलावर झेल सोडल्यानंतर काय होतं याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. ज्यावेळी झेल सोडला जातो त्यावेळी आत्मविश्वास वाढतो. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा, वाईड यॉर्कर होता, शफल होऊन खेळला, बॉल काही वेळ हवेत राहिला असं वाटलं होतं हा झेल घेतला जाईल, पण त्यानंतर झेल निसटला. इथे एकच धाव मिळते आणि सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या 56 धावा. बॉल शिल्लक असतील आता 17 आणि 17 बॉलमध्ये रन बनवायचे 31 धावा. 87 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी संविधान ग्रुपच्या समोर. आता स्ट्रायकिंग एंडला मयूर आलाय आणि मयूरकडून भरपूर अपेक्षा असतील कारण हा खेळाडू सातत्याने चर्चेत राहिलेला आहे. या खेळाडूकडे भरपूर सामर्थ्य आहे, त्यामुळे याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचे आहेत. इनसाइड आउट, कडक बेधडक फटका सजवल्याने आता सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलाय. चांगला झेल टिपलाय, स्वीपर कव्हर आणि डीप कव्हर रिजन मध्ये फलंदाजी ते बाद होईल. मयूर कारंडे बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. इनसाइड आउटचा नजराना पेश करायचा होता, कडक फटका जरूर सजवला, परंतु तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बाउंड्री लाईनला खेटून. आणि आज सुरेख झेल इथे टिपल्यानंतर आता दुसरा धक्का बसतोय. 56 धावा अब तक 56 बनवल्या गेलेत, 2 गडी बाद. आणि आता कमबॅक झालं इथे PCMC असोसिएशन 11चं. असं वाटलं होतं सुरुवात चांगली राहिली, पहिल्या 2 षटकांमध्ये 40+ धावा बनवल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये निखिलने एक मोठा धक्का दिला, तिथून हा सामना पुन्हा एकदा आपल्या दिशेने झुकवण्यामध्ये यश प्राप्त झालं. त्यानंतर नितीशने देखील एक मोठी विकेट घेतली आणि मयूर कारंडेला आता माघारी पाठवलंय. 56 धावा, 2 गडी बाद. चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 16 बॉलमध्ये तुम्हाला रन बनवायचे असतील, इथून पुढे 31. सामना संपलेला नाहीये, कमबॅक जरूर झालंय, परंतु शेवटपर्यंत हा सामना इथे रंगेल. आणि क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत तुम्ही करू शकत नाहीयेत. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी, अनिश्चिततेचा खेळ म्हणून क्रिकेट ओळखलं जातं. त्यामुळे मायबाप क्रीडारसिकांना या सामन्यामध्ये वेट अँड वॉच करावं लागणार आहे. नवीन फलंदाज निखिल वाघमारे आलाय मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम पिंपरी निखिल साठी हा चेंडू फुल टॉस होता, सरळ बॅटने खेळलाय. लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव इथे मेल सिंगल मिळते. सिंगल बरोबर निखिलचं खातं इथे उघडलं जाईल. सिंगलच्या जोरावर धावसंख्येमध्ये देखील थोडासा बदल होणार आहे. 57 धावा स्कोर कार्डवर. पण एका बाजूला सौरभ दळवी चांगली फलंदाजी करतोय, 9 बॉलमध्ये 28 त्याने काढलेले आहेत. त्याच्यावर सर्वाधिक दारोमदार असेल कारण या खेळाडूच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि हा खेळाडू कधी होत्याचं नव्हतं करू शकेल, पण तो रिक्वायर्ड रन रेटवर नजर ठेवावी लागणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल कारण उजव्या हाताचा फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. सौरभ दळवीकडून भरपूर अपेक्षा. राईट मोदी विकेटने या षटकातला पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल ऑन साइडला खेळलाय, बॉल हवेत, डीप मिड विकेटला सुरेख झेल टिपलाय. आणखी एक मोठी विकेट प्राप्त होते. सौरभ दळवीला परतावं लागेल. तिसरा धक्का बसतोय संविधान ग्रुपला. सौरभ दळवी बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, भरपूर बाहेर होता हा बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर टाकलेला बॉल, तिथून ऑन साइडला खेचून आणण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळलेलं नाहीये आणि डीप मिड विकेट मध्ये काय झेल टिपलाय. शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली, एक सुरेख झेल तिथे टिपला गेला आणि आता तिसरा धक्का बसलाय. 57ला 3. इथून थोडंसं कमबॅक पाहायला मिळतंय. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये आता 3 विकेट मिळवल्यात, त्यामुळे कमबॅक झालंय PCMC असोसिएशन 11चं, परंतु सामना अद्याप संपलेला नाहीये. बॉल शिल्लक असेल तुमच्याकडे 14 आणि 14 बॉलमध्ये तुम्हाला रन बनवायचे असतील आता 30. 14 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. सामना अजूनही जिवंत आहे, प्रयत्न करावे लागतील. सोडतोस काय धीर, होऊ दे जरा उशीर, रात संपता पहाट होईल रे पुन्हा. त्यामुळे धीर सोडून चालणार नाहीये, शेवटपर्यंत लढावं लागेल. आत्मविश्वास गरजेचा असेल. आत्मविश्वास नेहमीच आपल्याला यशाची खात्री देत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे आत्मविश्वास घेऊन दोन्ही संघांना इथे खेळायचं असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय भारत, तो स्ट्रायकिंग एंडला असेल. सौरभ दळवीची जागा घेण्यासाठी भारत. नितीश पुढचा चेंडू राईट ओव्हर दी विकेटने
यावेळी स्विच हिट फटका चांगलाय थर्ड मॅन मधून बॉल पाठवलाय वन बाउन्सी मारेशा पार येतोय चौकार धावा मिळतील 4. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा थोडस बाहेर टाकला होता बॉल स्विच हिटचा तडाखा इथे दाखवलाय आणि 4 धावा इथे वसूल केल्या आणि यासाठी असं म्हटलं जातं की जब सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. सरळ बॅटने काही धावा रोखल्या गेल्या होत्या आता आडव्या बॅटने उलटा पुलटा फटका सजवलाय यावेळी आबाद झालाय चौकार मिळतो 61 धावा स्कोर कार्डवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि इथून 13 चेंडूमध्ये रन बनवायचे असेल मॅचला जिंकण्यासाठी 26 13 बॉलमध्ये 26 संजीवनी चौकार गोलंदाज तयार नितीश स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय भारत पहिल्या बॉलवर चौकार आलाय त्यामुळे भारतचा आत्मविश्वास इथे वाढला असेल म्हणजे नितीश देखील तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आहे हे बॅटल इथे रंगेल. हेच तर मी सांगितलं नितीश देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये मागच्या बॉलवर तू चौकार मारलायस परंतु त्याचं उत्तर मी देखील देणार आहे आणि कमी गतीचा बॉल त्यांनी टाकला गतीमध्ये परिवर्तन केलं डॉट बॉल ओव्हरची समाप्ती होती 4 षटकांचा खेळ ते संपला आणि आता 87 धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 61 धावा स्कोर कार्डवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेलेत संविधान ग्रुप कडून. चेंडू शिल्लक असेल आता तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये रन बनवायचे असतील या मॅचला जिंकण्यासाठी तुम्हाला इथून पुढे 26 12 बॉलमध्ये 26. यानंतर आणखीन एक हाय व्होल्टेज सामना आपल्यासमोर रंगेल यशवंत भाऊ पाचंगे शिरूर विरुद्ध आपण पाहणार आहोत श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी. या श्रीतेज करंडकमध्ये एक मोठी लढत यानंतरच्या सामन्यामध्ये रंगणार आहे आणि दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत त्यामुळे तिथे देखील एक बिग बॅटल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका ऐकत राहा पाहत राहा. आदरणीय सन्माननीय सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या माध्यमातून आयोजित श्रीतेज करंडक 2024 आणि नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकीचा कौल टॉस अपडेट आमच्यापर्यंत पोहोचल्या. यशवंत भाऊ पाचंगे संघाने टॉस जिंकला आणि पहिल्या धावामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यशवंत भाऊ पाचंगे या टीम मधून जितेन शेळके अमित तापकीर अनिकेत ताकवणे सागर शिंदे विशाल मोरे विकास सुरवसे रोहन गर्दडे पेरिस कांबळे निकेतन पाठोळे शुभम गीते संदीप गिरे आणि ओम माळी हे खेळाडू इन ऍक्शन असतील. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी राहुल लोहार म्हणजे शिरू अमित तांबे शरद पारगे राजेश सोटे सनी कसबे ओमकार पोकळे नरसिंग पालमपल्ले अनुराग मोहिते सुधीर साबळे प्रथमेश गोसावी ललित चौधरी आणि रोहन खरात हे खेळाडू इन ऍक्शन असतील श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी मधून. या मॅचच्या दिशेने जाऊया 12 बॉलमध्ये रन बनवायचे 26 आणि आता ओव्हर नंबर 5 ची जबाबदारी घेत असताना बॉलर तयार निखिल मागच्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केला एक गडी त्यांनी बाद केलाय थोडं स्पीडअप करा आणि त्यामुळे पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेला या खेळाडूवर. एक चांगला यंगस्टर त्याच्या समोर असेल स्ट्रायकिंग एंडला निखिल त्याने 1 चेंडूचा सामना केला एकदा त्याच्या खात्यामध्ये भारतने 2 बॉलमध्ये 4 काढलेले आहेत 12 बॉलमध्ये 26 बनवायचे आहेत आणि हे षटक निर्णायक राहील. निखिल टू निखिल आउटसाइड लेग स्टंप लेफ्ट मारांडी विकेटने टाकलेला बॉल यस्टीच्या बाहेर गेलाय डाऊन दी लेग अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल या अतिरिक्त धावेच्या जोरावर धावफलक पुढे पोहोचलाय 61 धावा आणि या वेळेला पहा फुललेनचा बॉल परफेक्ट यॉर्कर इथे पेच केला आणि दांडी गोल केली आहे. आउटसाइड ऑफ स्टंप शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे अपयश येते आणि दांडी गोल केल्यानंतर परतावं लागते. धक्का क्रमांक इथे 4 बसेल 62 ला 4 फलंदाज होतो इथे बाद. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला पण तो यश आलेलं नाहीये. पहिला चेंडू स्वाई टाकला आउटसाइड लेग स्टंप बाहेर होता बॉल सेकंड बॉलवर दांडी उडवली आणि त्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये येतोय मॅन फ्रॉम मावळ आनंद चव्हाण. देखील खेळाडू अनेक वर्ष क्रिकेटच्या पटलावर सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी जाणला जातो. अनेक वर्ष क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं आनंद चव्हाणने मावळ भूषण या पुरस्काराने सन्मानित हा खेळाडू आणि आता मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. या खेळाडूकडून देखील भरपूर अपेक्षा असतील. सुरुवात चांगली राहिली होती संविधान ग्रुपची महेश शिंदे आणि सौरभ दळवीने चांगली सुरुवात केली परंतु त्यानंतर 4 गडी बाद झालेत आणि सामना संपल्यानंतर आपल्याला लाईन मध्येच बाहेर यायचं आणि लाईन मध्येच आतमध्ये जायचं हस्तांदोलन करून तुम्ही बाहेर याल आणि ते देखील लाईन मध्ये शिस्तबद्ध नियमांसाठी ही स्पर्धा जाणली जाते आणि आपल्याला त्या नियमांचं पालन करायचं याची देखील दखल घ्या. अभी थोडासा मागे गेला लॉंग ऑफ मधून बॉल पाठवलाय
मिडऑफ मधून बॉल मागे गेलाय लॉंग ऑफ मध्ये, तिथे थोडंसं फंबल झालं परंतु 2 धावा इथे मिळणार आहेत. थोडीशी गंमत क्षेत्ररक्षकाने केली परंतु त्याची किंमत आहे 2 धावा इथे प्राप्त झाल्या आणि या 2 धावांबरोबरच आता धावसंख्या पुढे पोहोचली आहे 64 धावा. संविधान ग्रुपला इथून पुढे जिंकायचं असेल तर धावा गरजेच्या आहेत. अजूनही 23 धावा बनवायचेत. बॉलर तयार. हो, कमी गतीने टाकलेला बॉल. हे व्हेरिएशन आहे या खेळाडूचं निखिलचं. 2 गडी त्यांनी बाद केलीत. मागच्या ओव्हरमध्ये 1 विकेट घेतली, या ओव्हरमध्ये जसा आला इथे देखील विकेट घेतली. म्हणजे विकेट आणि निखिल हे समीकरण जणू इथे जुळून आलेलं आहे. आतापर्यंत पाहिलं तर 1.3 म्हणजे 9 चेंडू त्यांनी टाकली, 13 धावा खर्च केल्या, 2 गडी त्यांनी बाद केलेले आहेत. चांगला स्पेल राहिला या खेळाडूचा. स्ट्रायकिंग गेला भारतसाठी पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फुल्ली डिलिव्हरी टाकली. ओव्हर पिच होता, स्लाइटली ओव्हर पिच. गुडलेस स्पॉटच्या पुढे टाकलाय बॉल. टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघाला. गिरकी घेणारा चेंडू फलंदाजाची फिरकी घेतोय आणि यासाठी कटरचा वापर केला जातो. डावखुरे आताचे गोलंदाज नेहमी चर्चेत का राहतात याचं उत्तर आपल्याला इथे पाहायला मिळतंय. यावेळी लो फुल टॉस होता, ऑन साईडला केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉल थांबवलाय. चांगली फिल्डिंग. एकच धाव इथे मिळणार आहे. सिंगलवर समाधानी व्हावं लागेल. सिंगलच्या जोरावर आता धाव फलकावर धावा झाले 66 धावा. 87 धावांचं लक्ष्य. म्हणजे इथून पुढे जर आपण विचार केलं तर अजून 21 धावा बनवायचे. 7 बॉलमध्ये 21. सामना संपलेला नाहीये, प्रयत्न करावे लागतील. या चेंडूवर एखादा मोठा फटका गरजेचा आहे. इनसाइड आउट फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पकडलाय, झेल आउट. आणखी एका विकेटचं पतन. इनसाइड आउट खेळायचा होता, बॉल पोचलाय वाईडिश लॉंग ऑफला. सुरेख झेल टिपलाय, फलंदाज होतोय बाद. 5वा धक्का बसतोय टीमला. आनंद चव्हाण बॅक टू दी पवेलियन गॉन. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल. फटका चांगला होता परंतु लांबी गाठलेली नाहीये. वाईडिश लॉंग ऑफला सुरेख झेल टिपला गेला आणि 5वा धक्का आता बसलाय संविधान ग्रुपला. शेवटची 6 चेंडू शिल्लक. 6 बॉलमध्ये 21 बनवायचेत आणि अनेक वेळेला आपण पाहिलंय 6 बॉलमध्ये 36 बनवल्या जातात, त्यामुळे 6 बॉलमध्ये 21 देखील बनवल्या जातील. 17 मार्च 2007 ला हर्षल गिव्सने तब्बल 6 षटकार ठोकले होते त्या विश्व करंडकामध्ये. आणि टेनिस क्रिकेटमध्ये हे कारनामे अनेक वेळेला केले जातात. टाइम अप झालेला आहे त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल, याची दखल घ्या. PCMC असोसिएशन 11 निर्धारित वेळ संपलेली आहे त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू आता 38 सर्कलमध्ये असेल. आणि नियमावली आपल्यासाठी नेहमीच आम्ही सांगत असतो, टर्म्स अँड कंडिशन प्रत्येक संघासाठी पाळायचे आहेत. त्यामुळे निर्धारित तुम्हाला जो वेळ दिला होता तो इथे संपलेला आहे. एक खेळाडू 38 सर्कलमध्ये तुम्हाला घ्यायचा असेल. सहा बॉलमध्ये 21 बनवायचेत. 87 धावांचं लक्ष होतं या मॅचला जिंकण्यासाठी. 66 ला 5 सुरुवात चांगली राहिली परंतु त्यानंतर काही विकेट इथे गमावल्या गेल्या आणि आता थोडासा दबाव पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या विरोधात फलंदाजी करणारा संघ अर्थातच संविधान ग्रुपवर, परंतु हा दबाव इथे झुगारावा लागणार आहे. 6 बॉलमध्ये 21. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. शेवटचं षटक नितीश फार एंड कडून गोलंदाजी करेल. स्ट्रायकिंग एंडला असेल भारत, नॉन स्ट्रायकिंग एंडला किरण आशेचा किरण बनेल का? नितीशचा पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग होत असताना इथे 2 धावा मिळतील असं चित्र पाहायला मिळतंय, परंतु इथे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय. धाव बाद. चित्याची चपळाई दाखवायची होती परंतु अपयश येतंय. एकच धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावीच्या प्रयत्नात आता परतावा लागेल. किरण आशेचा किरण आता माघारी परतलाय धावबादच्या रूपाने. 6वा धक्का इथे बसेल. 67 ला 6. रिप्ले मध्ये पहा, कमी गतीने टाकलेला बॉल होता. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळलेलं नव्हतं. त्यानंतर डीप विकेटला भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचला. एकाच ऍक्शन मध्ये बॉल थांबवला, थ्रो केला आणि त्यानंतर कलेक्शन चांगलं होतं नितीशचं आणि पंचांनी सांगितलं येस इट इज आउट, म्हणजे परतावं लागेल. 6वा धक्का आता बसलाय टीमला. 67 धावा आणि आता धावा बनवायच्या असतील इथून पुढे 20. संविधान ग्रुपला जिंकण्यासाठी 20 धावांची अजूनही गरज आहे. 5 बॉलमध्ये 20 म्हणजे 5 चौकार ठोकावे लागतील. प्रत्येक बॉलवर 400चा स्ट्राईक रेट गरजेचा असेल किंवा 3 मोठे फटके खेळावे लागतील. 3 षटकार इथे ठोकले गेले तर या सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप नैनित. स्ट्रायकिंग एंडला क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेलाय.
स्ट्रायकिंग एंडला भारत, माफ करा भरत आहे. भरतसाठी हा बॉल कमी गतीने टाकलाय, लेन पिक केली आहे, भरपूर एलिव्हेशन आणि ते झेल टिपला गेलाय. चांगले क्षेत्ररक्षण डिस्पेअर लेग रिजन मध्ये आणखीन एक झेल इथे टिपला गेलाय. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय आणि ते विकेटचं पतन देखील होत आहे. आणखीन एक विकेट इथे प्राप्त झाली आहे. धक्का क्रमांक इथे बसेल आता 7वा धक्का बसलाय टीमला संविधान ग्रुपला. आणि आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील 4 बॉलमध्ये 20 धावा बनवायचे आहेत. सामना अद्याप संपलेला नाहीये. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा, बाउंड्री लाईनला खेटून हा सुरेख झेल टिपला गेला. स्वतःचा बॉडी बॅलन्स खूप चांगला राहिलाय आणि त्यानंतर हा झेल टिपला गेलाय. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षणाचं. क्रिकेटच्या पटलावर तुम्ही जेवढं चांगलं फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवता, जेवढं चांगलं तुम्ही फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवता, गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवता आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागतं. 67ला 7 चेंडू शिल्लक असतील आता 4 बॉलमध्ये 20. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय खडके. विजय खडकेच्या गोलंदाजीवर भरपूर धावा आल्या होत्या. आता फलंदाज म्हणून त्याला त्या धावा इथे वसूल करायच्या असतील. पहा आपल्या स्क्रीनवर हे समीकरण. 4 बॉलमध्ये 20 धावा बनवायचे आहेत. आदरणीय सन्माननीय सचिन शेठ लालदासजी तापकीर यांच्या माध्यमातून आयोजित श्रीतेज करंडक 2024 दुसरं पर्व, मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची, आपुलकीची आणि जिव्हाळ्याची स्पर्धा आणि सर्वाधिक पसंती असते या स्पर्धेला खेळाडूंची. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम या स्पर्धेमध्ये राबवले जातात. एखादा हिरवा गालीच आणि त्याच्यावर रंगलेला क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा आणि याचे साक्षीदार तुम्ही आम्ही नेहमीच झालेलो आहोत. गोलंदाज तयार. 4 बॉलमध्ये 20 बनवायचे आहेत. आउटसाठी ऑफ स्टंप टप्पापर्यंत बॉल थोडासा बाहेर चाललाय. अंपायरचा सिग्नल येतो. वाईट बॉल एक अतिरिक्त धावे ते टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि या चुका करून चालणार नाहीये. 4 बॉलमध्ये तुम्हाला 20 बनवायचे आहेत आणि अशा वेळेला हा वाईट बॉल टाकला गेलाय. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्येला आकार मिळेल. चेंडू शिल्लक असतील 4 बॉलमध्ये तुम्हाला आता 19 बनवायचे आहेत. 68 धावा स्कोर कार्डवर. 4 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं आणि आता तिसऱ्या पंचांना रेफर केलं जात आहे. हा चेंडू लिगल डिलिव्हरी आहे, फेअर आहे का वाईट बॉल? आणि तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय प्रलंबित असेल. डिसिजन पेंडिंग. बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर टाकलाय का की लाईनवर होता, या सगळ्या गोष्टींची अगदी तपासणी केली जाईल. आमचे तिसरे पंच इथे ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत आणि तेवढंच चांगलं कॅमेरा वर्क डिंग डॉंग लाईव्हच्या माध्यमातून केलं जाते. प्रत्येक घडामोड अतिशय बारकाईने टिपली जाते आणि यासाठी आमचे डिंग डॉंग लाईव्हचे सर्व कॅमेरामन ओळखले जातात. अतिशय बारकाईने प्रत्येक घडामोडीवर त्यांनी लक्ष ठेवलंय. उत्कृष्ट दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट ही या स्पर्धेची खासियत. दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल या बॉलची कहाणी? हा वाईट बॉल असेल तर एक धाव मिळेल, वाईट बॉल नसेल तर हा डॉट बॉल असेल, तिथून तो दबाव बनेल. हृदयाची धडधड आता वाढली असेल कारण धावा आणि चेंडूमधलं समीकरण थोडंसं पुढे चाललेलं आहे. 87 धावांचं लक्ष होतं आणि सध्या खेळाडूंच्या नजरा देखील तिसऱ्या पंचांच्या दिशेने आहेत. त्यानंतर एक मोठी लढत, हाय व्होल्टेज मॅच आपल्यासमोर रंगेल. यशवंत भाऊ पाचसंगे शिरूर विरुद्ध श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी. नाणेफेकीचा कौल तिथे जिंकलाय यशवंत भाऊ पाचसंगे या टीमने आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय म्हणजे श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी. असंघ इथे पहिल्या डावमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. दर्जेदार आणि नेटकं आयोजन, भरपूर पारितोषिकांची खैरात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि आता तिसऱ्या पंचांकडून निर्णय येतोय. हा वाईट बॉल आहे म्हणजे एक अतिरिक्त रन इथे मिळणार आहे. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता स्कोर कार्डवर पोहोचली आहे 69 धावा. 4 बॉलमध्ये 18 धावा. सामना संपलेला नाहीये. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. हा देखील वाईट बॉल आहे. थोडंसं खराब संयम कुठेतरी धासळलाय. खराब टप्पा इथे दाखवला जातोय. आउटसाइड ऑफ स्टंप सातत्याने बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे या ओव्हरमध्ये तब्बल वाईट बॉल टाकले गेलेत आतापर्यंत. तीन वाईट बॉल, 3 अतिरिक्त धावा. आता 4 बॉलमध्ये 17. या 4 बॉलमध्ये 3 मोठे फटके खेळले गेले तर हा सामना इथे जिंकू शकेल हा संघ. विजय खडके या खेळाडूकडे ते सामर्थ्य आहे परंतु प्रयत्न करावे लागतील आणि आता प्रयत्न करून चालणार नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. विजय तयार. 4 बॉलमध्ये 17. ऑन साईडला उडवलाय बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. गोलंदाज बॉल खाली पोहोचलाय, पकडलाय. झेल कॉट अँड बोल्टच्या रूपाने आता 8वा धक्का बसेल. विजय खडकेची गेम होते समाप्त.
8वा धक्का बसतोय संविधान ग्रुपला. 70 धावा 8 गडी बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. फुललींचा बॉल थोडासा पुढे टाकला, तिथून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळलेला नाहीये आणि त्यानंतर गोलंदाजाने स्वतः झेल टिपलाय. नितीशने हा झेल टिपला. 3 स्क्वेअर चेंडू त्यांनी टाकले. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट होत्या. त्यानंतर आपण पहा या चेंडूवर देखील आणखी एक विकेट मिळाली आणि 9 चेंडूमध्ये 10 धावा त्यांनी खर्च केल्या. 4 गडी त्यांनी बाद केलेत या स्पेलमध्ये. आणि आता पंजाब ओपन केला जाईल का? 5 विकेट हॉल पूर्ण केली जाईल का नितीशकडून? पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या लेंथवर बॉल टाकलाय. फुल लेनचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम बॉडी. टप्पापर्यंत बॉल चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल येतोय. सामना पूर्णपणे झुकलाय PCMC असोसिएशन 11च्या दिशेने. आता औपचारिकता पूर्ण केली जाईल. देखील फुल लेनचा बॉल, यष्टिरक्षकांनी बॉल थांबवलाय. एक धाव इथे मिळते. सिंगलच्या जोरावर धावफलकावर धावा झालेत 71 आणि आता शेवटचा चेंडू. मॅचचा शेवटचा बॉल असेल. 71 लॉस ऑफ 8 विकेट. सुरुवात चांगली राहिली परंतु त्यानंतर रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट गेल्या. तिथून पूर्णपणे दबाव आणि आता हा सामना विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना PCMC असोसिएशन 11 या संघाने आपल्या दिशेने खेचून आणलाय. फुल टॉस बॉल पायावर टाकलाय. लो फुल टॉस होता. डॉट बॉलने या सामन्याची होईल समाप्ती. हा सामना इथे संपलाय. या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय PCMC असोसिएशन 11 ने आणि तब्बल 16 धावांनी हा सामना इथे जिंकला. 71 ला 8 आणि या मॅचचा लाईन मध्ये मैदानाच्या बाहेर यायचं आणि लाईन मध्ये हस्तांदोलन करून बाहेर यायचंय. दोन्ही टीमचे खेळाडू, फलंदाजी करणारा संघ आपल्याला लाईन मध्ये मैदानात जाऊन हस्तांदोलन करून पुन्हा एकदा लाईन मध्ये बाहेर यायचं, याची दखल घ्या. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नितीश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 4 गडी ज्याने